जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक यातला भाग 8वा, श्लोक क्रमांक 71 ते 80. जय जय रघुवीर समर्थ. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. रामकृपेने आणि रामनाम उच्चारणाने मानवांचे महादोष जातात आणि पुण्यसंचय व्हायला गती लाभते. हा पुण्य ठेवा फक्त रामनामाने लाभत असल्याने प्रातस्मरणीय प्रभू रामचंद्रांच्या भक्तीत लीन व्हा आणि भक्तीमध्ये दक्ष रहा. नवेचे कदा ग्रंथही अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. मोठमोठ्या क्लिष्ट ग्रंथांमधील तत्त्वज्ञान, वेद वाङ्मयाचे अर्थज्ञान रामनामाच्या सततपणाने होते. नेहमी रामाचे स्मरण असणाऱ्या भक्ताला कोणतीही गोष्ट अवघड नाही. हा संसार तापदायक असल्याने व काळजीचा घोर लावीत असल्याने शत्रू समान मानून त्याच्याशी लढण्यासाठी सामर्थ्य फक्त रामनामाने व राघवाच्या कृपेने येते. म्हणून दिवस उगवता क्षणापासून रामाचे स्मरण करायला सुरुवात करा. देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे, सदाशिव चिंतित से देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. देहदंड अथवा मृत्यूचे फार मोठे भय वाटते व मोठे दुःख होते. नाम घेऊन सुद्धा मृत्यूची भीती अथवा दुःख ओसरत नाही. भगवान शंकरांनी सुद्धा रामनामाची तपस्या केलेली आहे. म्हणून मरणाची वृथा भीती जाण्यासाठी तरी रामाचे प्रातस्मरणीय नाम घेणे उचित आहे. बहुतापरी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. रोजच्या कामात, साधनात किंवा यशात अनेक अडचणी येतात, पीडा होते. ती पीडा हरण व्हावी यासाठी व्रत, दान, उद्यापने किंवा आपण पैसाही ओततो. दीनदयाळ रामाला यापैकी कशाचीही इच्छा नसते. कोणतेही ऐहिक उपचार त्याला भुरळ घालीत नाहीत. फक्त त्याच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सतत स्मरणानेच त्याची भक्तांवर कृपा होते. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे, जीवा संशयो वावुगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सर्व मानव प्राण्यात सारासार योग्य अयोग्य, बरे वाईट ओळखण्याची बुद्धी असते. पण सामान्य जनांना ती शक्ती शोधून पाहिल्याशिवाय सापडत नाही. म्हणून मनाचे विकल्प, वेडे वाकडे संशय सोडून प्रथम आपल्या सद्विवेक बुद्धीचा शोध घ्यावा. हा शोध प्रातस्मरणीय सतत नामाने लावता येतो. नव्हे कर्मना धर्मना योग काही, नव्हे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. विवेक बुद्धीचा शोध आपल्या नित्य कर्माने लागत नाही. धार्मिक बनून योगायोगाने उपभोगांची अथवा त्याग करूनही लागणे शक्य होत नाही. त्यासाठी रामनामावर दृढ विश्वास
हेच एकमेव त्या साध्याप्रत नेणारे साधन आहे. म्हणून प्रभात काळपासून अखंड रामनामाची साधनाच नीर क्षीर बुद्धीचे दालन उघडण्यास मदत करते. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छंद निर्द्वद्व घे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. रामस्मरण हेच काम मुख्य समजून त्याचा विसर न पाडता इतर सांसारिक कामे करायची. रामाशी तल्लीन झाल्याने व्यावहारिक कामात कोणताही अडथळा येत नाही असा विश्वास बाणून ही सर्व कामे रामासाठीच आहेत. त्यात रामस्वरूप दिसते आहे. अवघे चराचर रामाचीच प्रतीके आहेत असा छंद घेऊन दोन्ही कामे स्वतःसाठी नसून ती रामासाठी आहेत. मन हरिकीर्तनात रंगलेलं आहे असं व्यवहार आणि भक्तीचं ऐक्य वृत्तीत रामाविषयी प्रेम असल्याने रंगते. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. ज्यांना रामाविषयी भक्तीची ओढ नाही त्यांना पदोपदी अडचणी, अडथळे, बाधा यांचे डोंगर पार करावे लागतात आणि त्यातच ते थकून बापूडवाडे होतात. प्रभू रामचंद्र हा प्रत्यक्ष कैवल्याचा मुक्कामी नेणारा असल्याने आपले शरीर, संसार, मोह, माया, काळजी यांचे कारण रामचिंतनाने उरत नाही. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. पवित्र मनाने रामनाम चिंतनाची भावना सदैव जागती ठेवावी. घराची, संसाराची चिंता सोडून ती काळजी रामावर सोपवावी. मानवी संसाराची चिंता ही मनाला भूल घालून भक्ती मार्गापासून परावृत्त करणारी असल्याने मनात कितीही आकांक्षा आल्या तरी ऐहिक सुखदुःख जाणीवांनी त्या वाया जातात. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते. सरावी सरा त्या भरा दुर्भराते, करा निकारा त्या खरा मत्सराते. अतिकठीण अशा भवसमुद्रातून तरुण जाण्यासाठी श्रीधराची, सांब शिवाची भक्ती करणे योग्य. कारण सांब सदाशिव आणि विष्णू ही रामनामाचाच महिमा गातात. सुखदुःखाच्या अखंड वलयांनी वेढलेला कठीण असा संसार मायामोहात गुरफटून टाकतो आणि लोभ मत्सरापोटी उपजलेलं मनातलं अविचारी गाढव भरकटत नेऊन भलत्या मुक्कामाला नेतं. म्हणून आपल्याच मनाशी विवेकाच्या सहाय्याने निकराचा लढा देणं अतिशय आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ.